बढिया. थँक्यू. आजच्या पॉडकास्ट मैफिलीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मानस, तुझंही स्वागत. थँक्यू. आणि आता काय वाजवलंस तर ते सांग. येस, राग यमन, छोटासा आलाप आणि त्याच्यानंतर जोड झाला असं म्हणतात. राईट. येस. इन्स्ट्रुमेंट विषयी खूप प्रश्न लोकांना असतील किंवा त्याच्याबद्दल कमी माहिती असेल, तर मोहन वीणे विषयी थोडस सांग. काय, कारण ते दिसतं ना गिटार सारखं दिसतं, बरोबर, पण नाव मोहन वीणा आहे. करेक्ट. तर वाद्याविषयी थोडस सांग. येस, तू म्हणलास तसं दिसतं गिटारच, लांबून बघितलं तर गिटारच आहे असं वाटतं. गिटार आहेच, ते स्लाइड गिटार आहे. त्याला वेगवेगळी नाव आहेत. हिंदुस्थानी क्लासिकल गिटार असं पण काही लोक म्हणतात. हवाईयन गिटार असं एक वाद्य आहेच ऑलरेडी. बरं. तर हे वाद्य मोहन वीणा का किंवा इंडियन कसं काय झालं, तर याच्यात सिम्पलेटिक स्ट्रिंग्स ऍड झाल्या आहेत, ज्या आपोआप वाजतात. रिझोनेटिंग स्ट्रिंग्स म्हणतात, ज्या सितार किंवा सरोदला आहेत. त्याच्यानी त्याची इंडियन क्लासिकल म्युझिक साठीची परिपक्वता जास्ती वाढते, कारण ते तुम्हाला तेवढा सस्टेन देतोय त्या तारा. बरोबर. फॉर एक्झाम्पल, आता मी यमन वाजवतोय, मी ग वाजवला वरच्या तारेवर, मेन स्ट्रिंगवर, ही खालची तार आपोआप वाजणार. त्याचं एक्झाम्पल दाखवू शकतोस? हा, म्हणजे फिजिक्स सारखं, म्हणजे फिजिक्सचा नियम म्हणतात ते. सो आता मी तार वाजवली आणि थांबवली तरी आपल्याला जे ऐकू येत आहे मागे, ती काय आहे, खालची तार. अच्छा. आणि जर ऐकून नाही आली तर ट्युनिंग नाही झालंय चांगलं असं समजायचं. पण हे मेन गिटार मध्ये ह्या स्ट्रिंग्स नसतात खाली? नाही, म्हणजे जी अकॉस्टिक गिटार आहे त्याच्यात एकूण 6 तारा असतात, 6 किंवा मॅक्स 8 मला वाटतं. याच्यात आता साधारण 22 किंवा 23 तारा आहेत. मेन 3च तारा आहेत ज्याच्यावर सगळे स्वर वाजवले जातात. बरोबर. बाकी सगळ्या आता हे तर चिक्कारीच्या तारा आहेत, जे झाल्यासाठी किंवा भरण्यासाठी मध्ये वापरतात. बर. आणि तरफ ही सगळी रागानुसारच ट्यून केली जाते. येस. तर आपण वाद्याबद्दल बोलत होतो. मोहन वीणा हे नाव दिलं पंडित विश्वमोहन भट यांनी. त्याच्या आधी पंडित ब्रिजभूषण काबरा यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. ऑल इंडिया रेडिओवर साधारण 1960s मध्ये त्यांनी हे वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि भारतभर हे वाद्य पोचत होतं रेडिओच्या मार्फत. पंडित विश्वमोहन भट यांनी हे जगभरात पसरवलं. त्यांनी साधारण मला वाटतं 85 देशात परफॉर्म केलं. सो परफॉर्मन्सच्या दृष्टीने काय करता येईल, वाद्य अजून अट्रॅक्टिव्ह कसं वाटेल लोकांना, ह्याचा त्यांनी खूप विचार आणि त्यांचा वादनात पण ते दिसतं. त्यामुळे येस, मोहन वीणा हे नाव आहे, पण इट इज गिटार ओनली. आणि चतुरंगी असं पण आपण बोललो तर पंडित देबाशिष भट्टाचार्य कलकत्त्याला असतात, खूप अप्रतिम वादक आहेत. त्यांनी चतुरंगी असं नाव दिलंय. आता वाद्य हेच आहे, पण प्रत्येकाने आपापल्या प्लेइंग स्टाईलनुसार थोडे बदल केले. बर. तर आता माझी चिकारी आहे या बाजूला, मागच्या बाजूला, त्यांची आहे पुढच्या बाजूला. बर. त्यामुळे ही जी तार येते, स्वतः माझी मेन स्ट्रिंग आहे पुढे आणि चिकारी इकडे थंब पाशी, त्यांचं एक्झॅक्ट उलट आहे. बर. सो मेन तारेच्या पुढे ते चिकारी वाजवत आहेत. त्यामुळे त्यांनी तसा बदल करून घेतलाय. अर्थात त्यामुळे थोडंसं स्ट्रक्चर वेगळं होतं. आणि चतुरंगी नाव का दिलं, ह्याचं इंटरेस्टिंग गोष्ट अशी, म्हणजे ते सांगतात की 4 रंग आहेत या वाद्यात, सतार, सरोद, गिटार आहेच आणि वीणा, त्यामुळे चतुरंगी. वा. सो हे नाव पण मला आवडतं. फार सुंदर नाव आहे. येस. आणि तो एक मागे डिटॅचेबल भोपळा ठेवलाय. येस. तर त्याविषयी पण तू खूप इंटरेस्टिंग मगाशी सांगत होतास, तर ते आपल्या ऑडियन्सला सांग की येस, त्याची गरज आहे, तो कसा दिसतो, त्याचा काय उपयोग आहे. बरोबर. सो पंडित ब्रिजभूषण काबरा स्लाइड गिटारवर इंडियन क्लासिकल वाजवत होते, व्यवस्थित रागदारी, ठुमरी, त्या गोष्टी ते सगळे वाजवायचे. पंडित विश्वमोहन भटजींनी जे बदल केले, म्हणजे त्यांनी सिम्पलेटिक स्ट्रिंग्स ऍड केल्या आणि हा भोपळा पण ऍड केला. सो
जर तुम्ही त्यांचा कार्यक्रम किंवा फोटोज जरी बघितले, त्यांचं वाद्य ऑलमोस्ट असं ठेवलेलं आहे. आणि हा भोपळा एकतर एस्थेटिकली खूप छान दिसतो. सितारला पण तुम्ही वरती भोपळा पाहिला असेल. इट सर्व्स अ पर्पज देअर, कारण सितार इज हॉलो पूर्ण. तो तुम्हाला मॉनिटरचं पण काम करतोय आणि रेझोनेट पण करतोय. या केसमध्ये याची एस्थेटिक व्हॅल्यू जास्ती आहे. म्युझिकली किंवा साऊंड वाईज काहीच फरक नाही पडत, कारण आवाज तिथपर्यंत पोहोचतच नाहीये. ही माझी हॉलो नेक गिटार नाहीये. जर ती असेल तर नक्की फरक पडेल. बरोबर. सो स्टँड म्हणून पण तो काम करतो, मला इथे सपोर्ट पण देतोय आणि दिसतोय पण छान. मोहनवीणा हा शब्द जस्टिफाय करण्यासाठी आपण हा भोपळा लावू शकतो, असं मी म्हणेन. बेसिकली कुठलंही स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट ज्याला तारा आहे त्याला आपण वीणा म्हणतो. संस्कृतमध्ये सगळ्यालाच वीणा म्हणलं, ज्याला तार आहे ती वीणा. जसं संतूरला म्हणतात शततंत्री वीणा, तर शतका तर 100 तारा होत्या. 100 तारा आधी होत्या, 25 ती पॅदी असतात आणि त्याच्यावर प्रत्येकावर 4-4 अशा 100 होत्या. पण पंडित शिवकुमार शर्मांनी त्या प्रत्येकी 3 केल्या. अच्छा. येस. सो बेसिकली 4 असल्यामुळे शततंत्री वीणा, 25 चोक 100. गाण्याला पण म्हणजे वोकल कॉर्ड्सला म्हणतात गात्रवीणा, कारण ते पण शेवटी स्ट्रिंग्स आहेत जे तुम्ही वाजवताय गाता तेव्हा. आणि तशी ही मोहनवीणा. क्या बात आहे. आता मोहनवीणा निवडावी असं तुला एकतर का वाटलं, आणि तुझा ओव्हरऑल शिकायचा प्रवास कसा होता? कारण की हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हे वाद्य पटकन कोणी वाजवतं शिकवतं हे सापडत नाही, त्यामुळे थोडंसं अनपॉप्युलर वाद्य आहे की काय असं वाटू शकतं. तर मग ते तुझा तो प्रवास कसा होता की गुरु शोधून त्यांच्याकडे शिकणं, आणि का अर्थातच तुला मोहनवीणा निवडाविषयी वाटली? साधारण 7वी-8वी मध्ये मी कॅसेट ऐकायचो, म्हणजे टेप रेकॉर्डर, आणि आपण सगळ्यांनी. सो तेव्हा जस्ट आवडायला लागले होते स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. सो माझे गुरुजी श्री सुभाष दसक्कर नाशिकला असतात ते, तर त्यांच्याकडे मी हार्मोनियम शिकत होतो. आणि काही क्लासमध्ये असं व्हायचं की गुरुजी सितार काढून बसायचे आणि आम्हाला ऐकवायचे आलाप. आणि मला आठवतंय की ती संध्याकाळ माझी खूप आनंदात जायची, की काय मजा आली आहे टोन ऐकताना, की काय हा एक एक मींड आणि मुरक्या कसल्या येतात. सो स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट शिकावं हे डोक्यात होतं कुठेतरी. तेव्हा मी हे कॅसेट ऐकली होती विश्वजींचा देस, मला वाटतं राग ऐकला होता. आणि मी सरांना म्हटलं की सर मी विचित्र वीणा ऐकली, मस्त आहे खूप. सर म्हणले अरे त्यांनी खूप छान नाव दिलंय, मोहनवीणा. म्हणजे जी मोहिनी घालते अशी वीणा, ती मोहनवीणा. हा विषय तिथे संपला. नंतर 11वीत त्यांचा सोलो होता स्वरझंकारमध्ये नाशिकला. म्हणजे मी 11वीत होतो. मी मित्रांबरोबर ऐकायला गेलो आणि एक काहीतरी हेवनली फील होता रे तो, की त्यांचा टोन, त्यांचं दिसणं, त्यांचं वाजवणं एक खूपच कॅप्टिवेटिंग आहे. आत्ताही तोच अनुभव येतो. आणि की त्यांची पर्सनॅलिटी काहीतरी डिव्हाइन आहे खूप ते. आणि माझ्या गुरूंबरोबर पण चर्चा होते की कोणी आसपास पण नाहीये त्याच्या वादनाच्या बाबतीत, की ते काहीतरी खूपच पिढीजात आणि दैवीच म्हणूयात आपण. ते मी ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी मी मित्र बोलत होतो कॉलवर. तोपर्यंत माझा एक मित्र प्रतीक पंडित, तो सितार वाजवतो, खूप छान होता. आम्ही दोघं कॉलवर, अरे कसलं वाद्य आहे, कुठे मिळेल, कसं शिकायचं, काय करता येईल. तो विषय तिथे मागे पडला, काहीच झालं नाही त्या बाबतीत. फर्स्ट इयरला मी पुण्याला आलो आणि SP मध्ये होतो, मूड इंडिगोला गेलो होतो. आणि तिथे आमचा म्हणजे SP वाल्यांचा एक कॉमन मित्र आहे जो पासआउट झालाय, जो खूप छान सरोद वाजवतो. हे मी ऐकल्यात फक्त स्टोरी. तो पण येतो मूड इंडिगोला, दरवर्षी जिंकतो. सो तो पण आला माझा कॉम्पिटिटर म्हणून. मी कीबोर्ड वाजवणार होतो आणि तेव्हा असं झालं की अरे हे कसलं वाद्य आहे, मोहनवीणा वगैरे. म्हणून तुला शिकायचं आहे का, माझ्याकडे आहे. बर. तर मग येतो मी बघायला, तर येतो. म्हणलं ये. मी नितीशकडे गेलो आणि मला आठवतंय की हे नक्की पहिल्यांदा बघितल्यावर आपण अशी घालतो की ती अंगठीच वाटते आपल्याला, अंगठीसारखं काहीतरी घातली होती मी. म्हणलं अरे नाही, उलटी घालायची असते. इथपासूनच सुरुवात होती ऑफकोर्स. आणि थँक्स टू नितीश, ही हेल्प मी अ लॉट,
की पहिले सगळे पलटे रागानुसार किंवा बेसिक सारेगमपा मला माहीत होते, मी हार्मोनियमवर शिकलो होतो, पण वाद्याच्या अंगाने काय करता येईल हे त्यांनी मला खूप चांगलं गाईड केलं. आणि त्याच्यानंतर पंडित मनीष पिंगळे ते असतात कांदिवलीला, सो ते आत्ताचे माझे गुरु, त्यांच्याकडे मी शिकतोय ऑनलाईन ऑफलाईन असं दोन्ही. सो येस, असा सगळा प्रवास आहे. सो मगाशी तू बोलता बोलता देश रागाचा उल्लेख केलास, आम्हाला काहीतरी ऐक देश मधला, कारण मला वाटतं तिथून तुझी सुरुवात झाली. करेक्ट. ते तू पहिल्यांदा ऐकलंच असं, तुझ्या आठवणीत मी बी तसं आहे. येस. किंवा त्याच्यावर आधारित गाणं असेल कुठलं तर तसंही चालेल. ओके. एक धून वाजवतो. येस. क्या बात, बढिया. थँक्यू. मोहनवीणा तेवढी पॉप्युलर नाहीये, तर त्याचं काय कारण असू शकतं? वादक कमी आहेत हा एक मुद्दा आहेच. बरोबर. सो पॉप्युलर का नाही वाद्य, तर वादक कमी आहेत मला वाटतं हेच कारण आहे मेन. जर वादक असतील, समजा म्हणजे आता माझ्या बिल्डिंग मधला कोणीतरी आहे जो तबला शिकतो, तर मला माहिती आहे तबला हे एक वाद्य आहे, याचा एक क्लास आहे माझ्याजवळ आणि इथे 10 मुलं येऊन शिकतात. सो मला तबला बद्दल प्रेम आहे, मला कळत नाही मला आवडतं की नाही, हा सगळा पुढचा प्रश्न. मला निदान हे वाद्य माहिती, हे असं दिसतं आणि इथे हे शिकवलं जातं. तसं मोहनवीणाचं खूपच कमी आहे. म्हणजे वादक कमी आहेत, त्यामुळे शिकणारे कमी आहेत, शिकवणारे कमी आहेत, त्यामुळे ओव्हरऑलच ऑडियन्सच नाही वाद्याला, असं म्हणून इन्फॉर्मेशन आणि ऍक्सेस कमी पडतोय. करेक्ट. तर मला वाटतं या अशा एपिसोड मधून तो आपण अँप्लिफाय करू की ऍटलिस्ट वाद्य लोकांपर्यंत पोहोचेल, किंवा कोणाला ते आवडलं, तो टोन आवडला. करेक्ट. तर कुठे शिकायचं हा पुढचा प्रश्न आहे. तू क्लासेस घेतोस का पुण्यामध्ये, तुला कुठे माहिती असतील तर आपण त्याचं इन्फॉर्मेशन देऊया एपिसोडच्या डिस्क्रिप्शन मध्ये. येस, मी शिकवतो. आता माझ्याकडे 2-3 जण येतात, सो मी शिकवतो वाद्य. आणि ऑफकोर्स मला खूप असं वाटतं की म्हणजे आता पुढच्या पिढीनी म्हणण्या एवढे आपण मोठे नाही होत, पण नवीन पिढी असं म्हणूया आपण, लोक यायला पाहिजे. करेक्ट. की नवीन लोकांनी नक्कीच शिकावं, किंवा ओळखता जरी आलं ना तरी मला असं वाटतं ती पण एक खूप मोठी विन असेल. की जेव्हा आता मी मित्रांबरोबर हँग करतोय कॅफेमध्ये,
नॅचरली माझी रिॲक्शन एक, जर पियानो चालू आहे तर मी काहीतरी गुणगुणतो किंवा वाजवतो. ते मित्रमैत्रिणी म्हणतात, माझ्याकडे बघ, मी बोलतोय तुझ्याशी, तुझं हे काय चाललंय. मी डिस्ट्रॅक्टेड असतो. पण माझा मुद्दा असा आहे की समजा सिनेमाला तुम्ही गेलात आणि एक गाणं सुरू आहे, तर त्याची मधली जी अरेंजमेंट आहे त्याच्यात कोणीतरी सितार वाजवली आहे, फ्लूट वाजवली आहे, गिटार आहे, व्हायोलिन आहे, निदान त्याच्याकडे एक आपण बघूयात तरी की ऍप्रिसिएशन हा पुढचा मुद्दा आहे. रेकग्नाइज तरी करू. एक्झॅक्टली. मला हे वाद्य ऐकू आलं, मला कळलंय की हे व्हायोलिन आहे, बो आहे म्हणजे व्हायोलिन असावं, सारंगी हा खूप छान वाटते. अनभिज्ञ राहायला नको असं मला वाटतं. कारण कोणीतरी खूप कष्ट केलेत. तो 3-4 सेकंदाचा पीस आहे तो वाजवण्यासाठी. सो मी खूपच डिस्ट्रॅक्ट झालो. आपला प्रश्न काय होता? नाही मी पण ऍक्च्युली विसरलो प्रश्न काय होता. पण हीच मजा आहे. म्हणजे आता मला त्याच्यानं पुढचा प्रश्न ऍक्च्युली सुचला की जे तू आता म्हणालास ते फार इंटरेस्टिंग आहे की चित्रपटाच्या ट्रॅक मध्ये एखादा पीस असतो छोटासा, जो कुठलं तरी वाद्य असतं जे आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे. तसं मोहनवीणा कुठे कुठे वाजले असे काही तू रेफरन्सेस देऊ शकशील का लोकांना? येस, मी एक पीसच वाजू. हो. मन नॅचरली आपल्या डोळ्यात म्हणजे डोक्यात येतं सगळ्यांच्या. लगानमधला पीस विश्वजींनीच वाजवलाय हा. पण विशाल भारद्वाज आणि विश्वमोहन भट यांनी खूप एकत्र काम केलं. सो त्यांची जी सिरीज आहे मकबूल, ओंकारा, त्याच्यातल्या एकेका गाण्यात हे आहे. इवन मला वाटतं सात खून माफ मधलं तेरे लिए गाणं आहे त्याच्यात पण आहे. मराठी मधलं आपलं रखुमाई रखुमाई त्याच्यात पण मोहनवीणा आहे. जुन्या गाण्यांमध्ये हवाईन गिटार खूप वापरलेली, म्हणजे थंडी हवाए लहरा के रुत है जवा, हे जे मधले पीसेस आहेत हे सगळे हवाईन गिटारवर. किंवा मराठीत पण आहे, म्हणजे धूम धूम धूम, किंवा अजून कुठली गुळाचा गणपती मधलं ही कुणी छेडिली तार, त्याच्यात प्रत्येक M1 M2 M0 पासून मला वाटतं हवाईन गिटार वापरले. म्हणजे सॉरी वेलीवर फॉर एक्झाम्पल. सो असे छोटे छोटे आहेत बऱ्यापैकी जिथे आणि आपण ऐकलेलं पण आहे, फक्त ते रजिस्टर होत नाही तेवढं. करेक्ट. म्हणजे सरोद आहे की काय किंवा सितार आहे की काय असं इझिली वाटू शकतं ऐकताना. आता जेव्हा गिटार बेस आहे असं आपण म्हणतो, तर आपसूक इंग्लिश गाणी वाजवली जातात का ह्याच्यावरती, किंवा तू एक्सपेरिमेंट केलेत का? इंग्लिश गाणी वाजवूच शकतो आपण आणि ती खूप चांगली साऊंड करतात. एक्सपेरिमेंट केलाय म्हणजे करून बघतो. ऐकू एखादं गाणं. हो, तानपुऱ्या बरोबर ऐकूया, इंग्लिश असलं तरी. अरे बढिया.
वा, अनएक्सपेक्टेड होतं. येस. टायटॅनिक तानपुरा. म्हणजे समजा एखादं गाणं तू ऐकलंस किंवा डोक्यात बसलं, तर ते ट्रान्सलेट करायला लागणार आहे तुला कुठल्याही इन्स्ट्रुमेंट वादकाला. म्हणजे तर ते त्याची प्रोसेस काही सांगू शकशील का, जर सांगण्यासारखी असेल तर? कधी कधी काही वेळेस काय होतं की नाही मला कळलंच ते कसं वाजवायचं, असं पण होऊ शकतं. पण आता जसं तू आता टायटॅनिकचा पीस वाजवलास, तर लिटरली ते लिरिक्स डोक्यात येतील ज्यांना माहिती आहे, त्यांना ते ऐकताना ते दिल फॉलो दॅट. सो इथे इन्स्ट्रुमेंट गायलं असं मला वाटलं. बरोबर. तर हे फार छान ट्रान्सलेशन आहे फ्रॉम ऍक्च्युअल कोणीतरी व्हॉइस चं ट्रान्सलेशन तुझं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट थ्रू झालं. तर ह्याची प्रोसेस काय आहे? पहिले तर हे चांगलं ऐकणं, की चांगलं म्हणजे चांगलं म्युझिक ऐकणं हा मुद्दा नाहीये. तेच म्युझिक चांगल्या पद्धतीने ऐकणं. स्वरज्ञान हा एक खूप मोठा फॅक्टर आहे त्याच्यातला. की माझे गुरुजी हेच एक्झाम्पल द्यायचे की ते म्हणले तुम्ही बासरी विकणारा बघा, तर कर्वेनगरमध्ये एक जण फिरत असतो, तो खूप चांगली गाणी वाजवतो. सो सर म्हणले तुम्ही त्यांना विचारायचे स्वर सांगा, तो एक पण नाही सांगू शकणार, पण तो वाजवतो खूप चांगला जागा वगैरे घेऊन. तर ते म्हणले तुम्ही 10 वेळा वाजवून पाहिलं ना की तुम्हाला स्वर सापडतील. ते ट्यून ज्ञान आहे, ते स्वरज्ञान नाहीये. तुम्ही साधारण खेळून बघता की अच्छा हा वाटतोय, हा आता मला जमतंय, झालं गाणं बसलं, हे ट्यून ज्ञान. स्वरज्ञान म्हणजे तुम्हाला गाणं वाचता येतंय. सो ते म्हणायचे की तुम्ही पुस्तक वाचता, 10 वर्ष वाचता, मग वाचत नाही काही वर्ष, मग परत 2 वर्षांनी पुस्तक हातात घेता, तर तुम्हाला वाचता नाही येणार असं होऊ शकतं का? तर कधीच नाही होणार असं. तसं ते स्वरज्ञान आहे की जेव्हा तुमचं ते अनलॉक झालंय, सो गाणं सुरू झालं की तुम्हाला बऱ्यापैकी त्याचे स्वर डोक्यात तयार पाहिजेत. मला वाटतं एक 60-70 पेक्षा जास्ती टक्के ते गाणं तुमच्या डोक्यात तयार आहे जेव्हा तुम्ही 3-4 वेळा ऐकलंय. तरी पण बसवायला लागतंच. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप येतात. थोड्या विषयापासून लांब जाऊन सोनू निगमचा मी एक इंटरव्ह्यू ऐकत होतो. तर सोनू निगम म्हणलेत की रफीजींची गाणी हे मी हजारो वेळा ऐकलीत लहानपणापासून, तरी जेव्हा मी ती गाणी गात असतो कुठे श्वास घ्यायचा हे पण मी लिहितो. जेव्हा मला ते गाणं गायचंय तर मी श्वासाच्या जागा लिहिलेल्या आहेत. सो जेव्हा मला ते गाणं वाजवायचंय तेव्हा मायन्यूट आपण खूप अभ्यास करू शकतो. गाणं ऐकल्यानंतर एक बऱ्यापैकी आराखडा डोक्यात तयार असतो की हे स्वर असावेत. कधी कधी गाणी खूप क्लिष्ट आहेत, आता काही हृदयनाथजींची किंवा खळे काकांची, की हा कुठला स्वर आहे हा. म्हणजे जेव्हा तुम्ही मेंटल रियाज म्हणतो आपण, की गुणगुणून बघताय की हे असं असावं, पण हे कळतच नाहीये. असं होऊच शकतं अगदीच. ते वाजवून बघितलं तरी कधी कधी लक्षात येत नाही किंवा तो परफेक्ट बसत नाही असं. येस, वाजवून बघताना पण होऊ शकतं की अरे हे तर नाही वाटत आहे, मग हे काय असेल. किंवा मी आईला ऐकवतो, आई म्हणते यार नाही नाही हे चुकतंय तुझं, ही दुसरी वेळ नाहीच येते बरोबर. परांजपे सरांकडे मी जात होतो काही काळ, आणि त्यांनी सांगितलं की आधी पेटीवर वाजवायचं. ती आयडिया मला खूप इंटरेस्टिंग वाटली की तुमचं मीडियम कुठलंही असो, कुठलंही वाद्य, आधी पेटीवर वाजवा आणि त्याच्यानी खूप सोपं होतं किंवा क्लॅरिटी येते असं मला वाटतं. आता ही माझी प्रोसेस आहे, ही आयडियल काही प्रोसेस नाही आहे कशासाठी. बरोबर. ओपी नय्यर जींच्या गाण्यांवर आम्ही एक प्रोग्राम करत होतो. सो त्याच्यात एक मला 4-5 गाणी वाजवायची होती. तेव्हा मी पेटी घेऊन ते गाणं लावायचो, पेटी बरोबर सगळं गाणं वाजवायचो. आओ हुजूर तुमको, खूप छोट्या छोट्या जागा आहेत. तर मी लिटरली ते युट्यूबने आता सोय आहे म्हणून गाणं स्लो करून ऐकायचं. सो 75 करून ऐकायचं, मग तुम्हाला अजून मधल्या मधल्या जागा ऐकू येतात. अच्छा हे मधलं पण इतकं सुरेल गायलंय असं वाटतं की हुजूर आओ ही जी जागा आहे की तू जर 75 किंवा 50 करून ऐकलीस म्हणजे पॉइंट, तर ती खूप क्लिअर ऐकू येते अजून, आणि ते बसवायला अजून सोपं जातं मग गाणं. सो मला वाटतं ही सगळी प्रोसेस आहे. होऊन जाते. येस.
वा, बढिया. तू मगाशी एक छान शब्द वापरलास, मेंटल रियाज. तर त्याच्यावरनं रियाजाविषयी थोडस बोलूया की काय पद्धतीने तू रियाजाकडे कसं बघतोस हे जाणून घ्यायला आवडेल. सॉरी टू इंटरप्ट, पण या गाण्याशी म्हणजे गाण्यानंतर मी एक किस्सा सांगू का? हो, सांग ना. बिफोर दिस क्वेश्चन. हो हो. तर गाणी वाजवताना, वाद्यावर गाणी वाजवताना म्हणजे तुमच्याकडे शब्द नाही आहेत. मी एका हार्मोनियम प्लेअरचा किस्सा ऐकला होता की मला त्यांचं नाव नाही आठवत आहे, पण त्यांना कोणीतरी म्हणलं की हो ते पद वाजवा ना, ते तुम्ही खूप छान वाजवता. तर त्यांनी नाही वाजवलं. ते म्हणले नाही नाही आज नाही वाजवलं. त्यांना कोणतरी विचारलं की का नाही वाजवताय तुम्ही? ते म्हणले नाही माझ्यासमोर लिरिक्स नाही आहेत माझ्याकडे. म्हणजे हा गुगलच्या आधीचा किस्सा आहे खूप. तर लिरिक्स काय, 2 कडवी सेम आहेत तर वाजवायची. पण लिरिक्स का महत्वाचे आहेत? कारण ते शब्द ऐकू यायला पाहिजेत वाद्यावर. जेव्हा परांजपे सरांकडे जात होतो तर तेव्हा मी साधारण गाणं एक बसवून जायचो, म्हणजे माझ्या डोक्यात माझ्या समजुतीनुसार. आणि मग सर म्हणले आज काय करायचं, ऐकव काहीतरी, काय बसवलंयस? तर मी ऐकवलं. तर ते म्हणले तू काय वाजवतोयस? म्हणलं माल ऊन टाक. म्हणले माल ऊ, हे कुठे येते? तू माल ऊ शब्दशः वाजवलं. हे मा सा रे ग हे यायला पाहिजे म्हणून. त्याच्याने एक डोळे उघडल्यासारखं झालं मला. अरे किती विचार करायला पाहिजे, किंवा सर कुठे पोचलेले आहेत. म्हणजे नोटेशन आणि हे याचा तर काही प्रश्नच नाही, पण काय लेव्हलचं ते ऐकत असतील. तेच गाणं म्हणजे सेम ट्रॅक सगळ्यांना कसं वेगळं ऐकू येत असेल. किंवा अजून एक गाणं थोडं वाजवतो. तर हे गाणं सरांसमोर वाजवत होतो. ते म्हणले पराधीना आहे जगती, पूत मानवाचा नको ऐकवायला, पुत्र मानवाचा ऐकवायला पाहिजे. बरोबर. ते त्र साठी काय करशील? सो पू नंतर एक थोडा गॅप दिला आणि पुढचा स्वर वाजवला तर तो त्रचा फील येतो ऐकताना. जसं की म्हणजे सो जितका बारीक आपण विचार करू, गाणं ऐकू, तेवढं बारीक आपण वाजवू शकू, हे नक्कीच आहे. उस्ताद शाहिद परवेजींचा एक वर्कशॉप मधला व्हिडिओ आहे, असंच कुठल्या तरी स्टुडंटनी केलेला. ते असं मस्त खूप असे जवळ बसले स्टुडंट आणि ते एक एक ऐकवत आहेत, फक्त वाहवा चालली आहे सगळी. आणि मन रे तू काय ना धीर दरे, धीर दरे, अशी त्यांनी मूर्ती काढली आणि सगळे आहा, एक भी जगह ऐसी छूटनी नहीं चाहिए, नहीं तो मजा नहीं आएगा, ये देखो. म्हणून त्यांनी पुढे ओ सजना वाजवलं. इतकं सुंदर वाटतं वाद्यावर. आणि अगेन तेच की काही गाणी वाद्यासाठीच बनलीत की काय असं वाटतं. की परवा जसं आपण बोललो की या वाद्यावर सॅडच गाणी वाजतात का, तर असं काही नाहीये. पण काही गाणी खूपच उठून येतात वाद्यावरती. ओ सजना वाजू मी थोडं. अगदी नक्कीच.
आहा. वा. बढिया. थँक्यू. एक हे ऐकताना मला प्रभाकर जोग होते त्यांची गाणारं व्हायलिन नावाची एक सिरीज येस येस येस. ती अशी अफलातून होती. म्हणजे प्रश्नच नाही. की ते इतकं समर्पक नाव होतं गाणारं व्हायलिन. Yes, ते yes, सगळे व्हॉल्युम्स त्याचे हो हो हो. एक से एक बडकर एक होते. मस्त मस्त. हे इन्साइट you. खूप भारी दिली मानस. मगाशी तू बोलताना एक छान शब्द वापरला होता, मेंटल रियाज. तर रियाजाचं रुटीन प्रत्येका आर्टिस्टचं वेगवेगळं असतं. त्यांनी त्याच्या पद्धतीने करावं वगैरे हे आपण ऐकतो बऱ्याचदा. तसे आर्टिस्टही सांगतात. पण तू रियाजाकडे कसं बघतोस हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तालीम ही एक गोष्ट आहे आणि रियाज दोन्ही. मेंटल रियाज बऱ्यापैकी वेळ मी करत असतो. आय माइट साऊंड जरा स्वतःचीच हवा करत असं नाहीये. मेंटल रियाज काही ना काहीतरी मी ऐकत असतो, गुणगुणत असतो, चालू असतं म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये का होईना. स्पेसिफिक पण मी मेंटल रियाज इन द सेन्स विश्वजींचं रेकॉर्डिंग लावलंय, ह्याच्यातला कुठला भाग मला येऊ शकतोय, येतोय का, काय नाही येते वाजवता, ते कसं येईल, हा पण अभ्यास किंवा रियाजाचाच भाग आहे. राग कसा ते मांडतायत, सरोद आणि सितार पण आपण ऐकतोच, पण त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी येऊ शकतात, कुठल्या गोष्टी नाही येऊ शकत आहेत, याचा एक विचार. हे सगळे मेंटल रियाजाच्या गोष्टी झाल्या. फिजिकल रियाज ऑफकोर्स आयडियली रोज करायला पाहिजे, जितकं जास्त तेवढं चांगलं. आय एम नॉट द करेक्ट पर्सन मला असं वाटतं टू कमेंट ऑन रियाज, कारण मी बऱ्यापैकी अशी आहे वेन इट कम्स टू रियाज. मी बोलणी पण खातो माझ्या गुरुजींची की काय करत नाहीस तू. कंटाळा हा खूप मोठा फॅक्टर आहे त्याच्यासाठी. पण येस दॅट्स इट. मला वाटतं करत राहायलाच पाहिजे आणि दोन्ही तेवढेच महत्वाचे आहेत, मेंटल पण आणि फिजिकल पण. फिजिकल रियाज हे काही गोष्टी अचीव्ह करायला म्हणजे पुढे जाण्यासाठी तुमच्या वादनात, की आता समजा माझी ही तान 100 BPM ला येते, पण मला ही 110 ला यायला पाहिजे, तर ती 100 ला 10 वेळा घासून मी थोडी 102 103 पर्यंत आणून माझी कपॅसिटी वाढवत नेणं, याच्यासाठी फिजिकल रियाजाला ऑप्शन नाही. ह्याचं एक एक्झाम्पल दाखवू शकतोस, कारण ते बहुतेक आवाजाने लोकांना कळू शकेल. हे उदाहरण ते तू सांगितलंस ते बरोबर. एखादी तान जी असं नाही म्हणणार की तू परफेक्ट केलीस असं नाही मी म्हणणार, पण हा जो डिफरन्स आहे की 100 BPM वर्सेस 110 BPM, हा जर आपल्याला दाखवता आला ग्रॅज्युअली तो तिथे पोचण्याचा, तर मजा येईल. ओके. हा मी विचार करतो जरा. काय करतो. हो
ही आपण एक ताण घेऊ शकतो एक्झाम्पल म्हणून, हो. की सा नि ध नि ध प म ध प म ग रे ग ग रे सा नि रे सा. समाली. तर आता ही जेव्हा मी 10 वेळा 100 वेळा घासेल, 10 ते खूपच कमी आहे, म्हणजे हे तालीमवाली लोक तर कन्सिडर पण नाही करत. 10 हे काय रियाजाची गोष्टच नाही. सो 108 चे किती आवर्तनं या पटीत ते आयडियली सगळं व्हायला पाहिजे. मी करतो असा माझा अजिबातच दावा नाही. पण आता ही स्थान सो जेवढं मी जास्ती वेळा करेन तेवढं मसल मेमरीज क्रिएट करायचे फक्त. सो आपल्या मेंदूला आणि हाताला सवय होत राहणं त्याची, की माझी एक ताई म्हटली होती, जसं तुम्ही ड्रायव्हिंग करता, किती इझिली तुम्ही गाडी काढता, टू व्हीलर काढता आणि जाता, त्या लेवलला तुमचं वादन यायला पाहिजे, की तुम्ही वाद्य घेताय आणि वाजवायला लागताय. यू डोंट हॅव टू थिंक मच. त्याच्यासाठी तुम्हाला करत राहणं हाच उपाय, पर्याय आहे. आता हे तू जेव्हा दाखवतस तेव्हा मला असं वाटलं की आता हे फास्ट येतंय, मला रियाजाने मी ते आणलंय किंवा मला थोडंफार यायला लागलंय, पण ते प्रत्येक वेळी तेवढ्या फास्ट वाजवायलाच पाहिजे का कार्यक्रमामध्ये, किंवा ते कंट्रोल करायला पण रियाज उपयोग होतो का? प्रश्नच नाही. आणि फक्त फास्ट वाजवणं म्हणजे वादन नाही, हा तर मुद्दा आहेच. पंडित कुमार बोसजी म्हणले की त्यांचं एक वर्कशॉप होतं, स्पीड पे ध्यान मत दो, निकास पे ध्यान दो. त्यांचं बंगाली ऍक्सेंट मध्ये, निकास पे ध्यान दो, निकास अच्छा होना चाहिए. तुम्ही चांगल्या निकासमध्ये जर 100 वेळा केलं तर ते इतकं तुमच्या हातात बसलंय, थोडा स्पीड वाढवूच. म्हणजे स्पीड हे आपोआप वाढत जाणारी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही खूप रिपिटेटिव्हली करता. अगेन स्पीकिंग ऑफ स्पीड, स्पीड हे नेहमी अट्रॅक्ट करतं सामान्य ऑडियन्सला पण. उस्ताद आमिर खानचा इंटरव्ह्यू आहे, ते म्हणले मी कितीही सुरेल आणि छान गायलो तरी म्हणजे फॉरेन ऑडियन्सला सितारीस त्यांना छान वाटतो, कारण त्यांना दिसतंय त्याची मुवमेंट होताना, तो फास्ट हात हलवतोय. लोकांना वाटतं हा हे काहीतरी भारी चाललंय, काहीतरी चमत्कारिक चालू आहे, त्याची मला मजा येते. माझा गळा कितीही फिरला तरी मी दाखवू नाही शकत फिजिकली की गळा किती फास्ट फिरतोय माझा. सो हा पण एक इंटरेस्टिंग मुद्दा मला त्याच्यात वाटतो. दरवेळेस फास्ट वाजवायची गरज असतेच असं नाही. पर्सनली मला आलाप ही सगळ्यात जास्ती आवडणारी गोष्ट. ध्रुपदचा आलाप, उस्ताद आमिर खान मी खूप ऐकतो, ज्याच्यात पहिले 30-40 मिनिटं आलाप आणि विलंबित म्हणजे 2-2 मिनिटाचे आवर्तन आहेत. तर ते खरं उस्तादी आणि खरं ऐकण्याचं म्युझिक आहे असं मला वाटतं. की दरबारी त्यांचा लावून ठेवायचा आणि मग माझं इतकं प्रोग्रॅमिंग झालंय माहितीये ते माझ्या ब्रेनचं, की तो कुठेही लावला ना दरबारी की मला झोप यायला लागते. कुठलाही दिवसाचा प्रहर असो तो आवाज आणि तो त्यांचा दरबारी राग. ह्या झोप येण्यावरनं पण बरेच लोक असं म्हणतात बरं का की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकताना खूप झोप येते, तर ते बोर आहे संगीत. याविषयी तू काय सांगशील? राईट. तू जेव्हा मला प्रश्न पाठवलेलेस लिस्ट, त्याच्यात हा पण मुद्दा होता ना की वेस्टर्न म्युझिक आणि आपलं. सो आय वुड लाईक टू कनेक्ट दिस 2 डॉट्स की आता दरबारी हा रागच बनलाय झोप येण्यासाठी. ती स्टोरी माहितीये तुला? बादशाहच्या दरबारात तानसेन होता आणि असं काही संकट नव्हतं राष्ट्रावर की कोणी राजा येणार आहे, असं काही नसताना मन अस्वस्थ आहे, झोप येत नाही राजाला, बादशाह. तो तानसेनला एकदा बोलवून म्हणतो की काहीतरी कर, काहीतरी म्युझिक कर की ज्याच्याने मला शांत वाटेल, मला झोप लागेल. तर मग त्यांनी दरबारी राग, म्हणजे कानडा आणि दरबारी एकत्र येऊन दरबारी कानडा असं, अशी स्टोरी आहे, आख्यायिकाही असू शकते. तर त्याचा पर्पजच आहे तुम्हाला शांत वाटणं आणि झोप येणं, मन शांत होणं बेसिकली. कमिंग टू युअर क्वेश्चन, आता मी फक्त तो आधीचा प्रश्न आणि तुझा असं दोन्ही एकत्र करू की वेस्टर्न म्युझिकनी, म्हणजे रॉक म्युझिक बद्दल मी बोलतोय, रॉक किंवा मेटल, तुम्हाला शांत वाटणं हा त्याचा पर्पजच नाहीये. करेक्ट. सो व्यायाम करताना जिम मध्ये मी क्लासिकल नाहीच लावू शकत किंवा ऐकू शकत,
कारण माझा व्यायामच नाही होणार. माझा काका एक म्हणतो की अरे ही गाणी मी गाडीत नाही लावत, हा टेम्पो मॅच होत नाही. त्याच्यावर आम्ही हसलो सुरुवातीला की अरे काका काही बोलतो यार, टेम्पो काय मॅच व्हायचा आहे. नंतर मी विचार केला ही मेड सेन्स, कारण खूप काहीतरी शांत ऐकत मी फास्ट गाडी चालवूच शकत नाही. बरोबर. सो मला तो स्पीड पाहिजे. व्यायाम करताना आय नीड एनर्जी, ॲड्रेनलिन. त्याच्यासाठी मला रॉक आणि थोडं अपबीट म्युझिक ऐकायलाच लागणार. आय होप आय एम मेकिंग सेन्स. खूप रॅन्डम नाही. बरोबर. मला वाटतं झोप येते हे एक चांगली साईन पण आहे की तुम्हाला शांत वाटल्या म्हणूनच झोप येते. आणि मला वाटतं तो सवयीचा पण भाग आहे की तुम्हाला म्हणजे सवय नाहीये ऐकायची आणि त्यामुळे बोर वाटतंय. ती डेव्हलप होऊ शकते. जसं कुठलंही फूडची टेस्ट, खाऊसू आहे असं काहीतरी एक थाई पदार्थ आहे, तो मी पहिल्यांदा खाल्ला, मला खूप आवडला रे. पण मला तोपर्यंत माहितीच नव्हतं की हा मला आवडू शकतो, कारण तो कोणी इंट्रोड्यूसच केला नव्हता. सुशीचंही तसंच आहे. करेक्ट. पहिल्यांदा कदाचित आवडत नाही, नंतर हळूहळू अक्वायर्ड टेस्ट ज्याला आपण म्हणतो तसं होऊ शकतं. राईट. माझी आई मला 6वी-7वीत शिकवायची की मानस बस, सा रे म्हण. ए किती बोर आहे, सा आणि रे काय म्हणत बसायचं. सो तर मी आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यात तिथे होतो. कोणाला तरी 35शीत पण वाटू शकतं की सारे हे गाणं मला बोर होतंय, पण जेव्हा तो कार्यक्रमाला जातो ना ऐकतो तेव्हा त्याला असं वाटतं की हे छान आहे, हे मला यायला पाहिजे, किंवा हे छान आहे, हे मी परत ऐकेन, तिकीट काढून ऐकेन मे बी. इतका मला आनंद मिळतो त्याच्यात. सो येस. म्हणजे हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा, की कुठल्या फेज मध्ये तुम्ही रादर तुम्हाला ते म्युझिक इंट्रोड्यूस होतंय. बरोबर. पासून अर्थात असं एक्सपेक्ट करणं पण चुकीचं आहे ना की सगळ्यांनी सगळं ऐकलंच पाहिजे, हेही चुकीचंच आहे. पण ऐकून पाहिलं तर तुम्हाला आवडेलही. बरोबर. हाही त्याच्यातला भाग आहे. वर्क वाईज कसं असतं शेड्यूल किंवा त्या गोष्टींविषयी पण सांग. राईट. की कामात कुठे कुठे कसं तू ऑक्युपाईड आहेस. सो मेनली लाईव्ह परफॉर्मन्सेस, सोलो करण्याची इच्छा असते नेहमीच. त्याच्यासाठी खूप तयारी पण करायला लागते. आणि आपण त्या दिवशी बोललो की आता 10 तारखेला कॉन्सर्ट आहे, पण जर सोलो असेल सगळे तुमच्याकडे बघणार आहेत आणि तुमचंच ऐकणार आहेत फक्त. त्याच्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी वेळ त्याच्यात इन्व्हेस्ट कराल, म्हणजे मेंटली पण यू आर इन्व्हेस्टेड. सो सोलो वादन, काही ग्रुप परफॉर्मन्सेस पण असतात, वेडिंग शोज पण मी करतो, कॉर्पोरेट इव्हेंट्स करतो, काही थीम प्रोग्राम आहेत ज्याच्यात सगळ्यात जास्ती मजा येते ऍक्च्युली, आणि टेन्शन खूप कमी असतं. उदाहरणार्थ कबीर, सो हमने कबीर से पूछा की, प्रमोद काळे काका, त्यांचा आज वाढदिवस आहे, तर ही इज द डिरेक्टर. किंवा एक पैसे की कहाणी म्हणून गुरुदत्तच्या आयुष्यावर, तर त्याच्यात अपूर्व लाईव्ह म्हणजे ऑटोबायोग्राफी सांगतोय गुरुदत्तची. आणि जिथे जिथे गाण्यांचे रेफरन्सेस आहेत किंवा नवीन सिनेमा इंट्रोड्यूस होतोय तिथे मी ते गाणं वाजवतोय. म्हणजे आम्ही दोघंच आहोत स्टेजवर, असा एक थीम प्रोग्राम आहे. मस्त. याच्यात माझी पर्सनल म्हणजे ऍज अ ह्युमन खूप ग्रोथ होते असं मला वाटतं. कारण दरवेळेस अभिवाचनामुळे नवीन नवीन विषय माझ्या आयुष्यात येत राहतात, जे मला कुठेतरी ग्रो करूनच जातात माणूस म्हणून. मध्ये आम्ही हेला सेल्सवर एक शो करत होतो, हेला पेशी. तर नाशिकच्या एक अत्रे म्हणून काकू आहेत, त्यांना स्वतःला कॅन्सर झाला होता आणि त्या त्याच्यातून बाहेर आल्या. तर त्या म्हणल्या की आय ओ हर अ लॉट. हेला नावाची जी बाई होती त्यांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलंय आणि त्याचं लाईव्ह अभिवाचन त्या करायच्या, त्याच्यात मी लाईव्ह म्युझिक करतो. सो तोपर्यंत मला हेला सेल हा शब्दच माझ्या आयुष्यात नव्हता. नंतर सुखन पण मी काही प्रयोग करत होतो. सो शायरी, कव्वाली हा खूप जवळचा विषय, आणि मी स्टेजवर बसून ती मजा घेऊ शकत होतो. वा. येस. अजून आता पिया की बतिया नावाचा आमचा एक शो आहे. प्राची माझी मैत्रीण आहे,
तीच डिरेक्ट करते. अगेन कव्वाली, मेनली शायरी, गझल आणि ठुमरी दादरा या झोनमध्ये, की सेमी क्लासिकलच्या अंगात म्हणजे च्या अंडर जे जे येतं ते ऑलमोस्ट सगळं त्याच्यात आहे. 1.5-2 तासाचा आमचा शो आहे. मस्त मस्त. मी आता ऐकत असताना मला ते वाटत होतं की नवीन नवीन प्रोजेक्ट बिल्ड करण्यात पण तुला मजा येते. नक्कीच नक्की. आणि थीम घेऊन Yes. तो पण प्रवास, तो आम्हाला थोडस सांग ना त्याच्याविषयी, की जनरली कुठल्या तरी प्रोजेक्टची सुरुवात एका वन लायनरने होती, अरे हे करू, बरोबर, आणि मग ते हळूहळू पुढे जातं. राईट. तर त्याचं काही असं सांगू शकतोस का तू, एक एक्झाम्पल जिथे तुझी इन्व्हॉल्वमेंट थोडीशी म्युझिशियन अधिक काहीतरी अशी होती? राईट. मला असं वाटतं मी स्वतःहून अप्रोच होतो लोकांना आणि मी विचारतो हे करून बघूयात का, किंवा हे केलं तर कसं वाटेल. आणि मला वाटतं त्याच्यानी बऱ्यापैकी काम जनरेट होतं. फॉर एक्झाम्पल ओपी नय्यरचा जो कार्यक्रम होता तो माझा काका डिरेक्टर आहे त्याचा, सतीश पाकणेकर, ही इज अ फोटोग्राफर. तर त्यांनी 1-2 प्रयोग केले आणि मग मी काकाला म्हटलं, काका मी पण करून बघू का 1-2 गाणी. तर मग तो म्हणला हा ठीक आहे, मग आपण डुएट्स करू. सो आशाजींचा पार्ट सगळा व्हायोलिनवर आणि रफीचा पार्ट सगळा मी वाजवत होतो. मला वाटतं मी विचार करत असतो एक्सपेरिमेंट काय करता येईल अजून याचा. काळे काकांनी फक्त अपूर्व बरोबर स्क्रिप्ट बऱ्यापैकी प्लॅन होती. ते म्हणले काही लागलं तर मी तुला सांगेन. आणि मग मी गुरुदत्तचा शर्ट घालून गेलेलो, ती जन्मशताब्दी त्यांची चालू होती. तर अपूर्व म्हणला अरे याला घ्या की याला विचारा की, आणि म्हणून मग तो शो एक झाला की ज्याच्यात बऱ्यापैकी म्युझिकचा पार्ट मी बघतोय. किंवा मी आता डान्सर्स बरोबरही काम करतोय, कथक डान्सर्स आणि भरतनाट्यम डान्स. सो मी त्यांना अप्रोच होतो की हे माझं वाद्य, सितार आणि सरोद फ्लूट तुम्ही घेता रेग्युलरली, पण मला आवडेल एक्सपेरिमेंट करायला. सो इफ यू आर ओपन टू इट, आपण रियाज करून बघू, प्रॅक्टिस करून बघू. तुम्हाला वाटलं तर आपण प्रोग्राम करू, म्हणजे प्रोग्राम मध्ये आपण करू, नाही तर रील करू, नाही तर नुसतं जॅम करू, काहीच हरकत. पण या जॅमिंगनी पण आपण कुठेतरी ग्रोच होऊ दोघंही. म्हणजे मी म्युझिकली आणि तुम्हाला काहीतरी डान्समध्ये मिळालं तर चांगलंच. आणि वाद्य तसं हा मुद्दा आपला राहिला बघ, वाद्याबद्दल बोलताना खूप तरुण आहे इंडियन क्लासिकल म्युझिक. सो जिथे सरोद सितारला 700-800 वर्षाचा काय इतिहास आहे, नॅचरली त्यामुळे ती वापरली गेली रे सगळ्या डान्स फॉर्म मध्ये. पण वीणा वापरली भरतनाट्यम बरोबर, कारण ती खाली वाजवत होते. सरोद आणि सितार वापरली, सारंगी वापरली गेली, कारण ती त्या भागात अवेलेबल होती. आता हे वाद्य अवेलेबल आहे तर आपण वापरू शकतो का, ही पॉसिबिलिटी जितकं आपण करून बघू. मे बी अजून 100 वर्षांनी हे रेग्युलर वाद्य असेल कथक बरोबरचं, वी नेव्हर नो. सो मला वाटतं करत राहणं, एक्सपेरिमेंट करत राहणं, ह्याच्यातूनच काहीतरी मिळेल. एक्सप्लोर करायला खूप संधी आहे. म्हणजे स्पीकिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड एक्सप्लोरेशन, जेव्हा मी रेकॉर्डिंग्स वाजवतो तो पण एक कामाचा भाग आहे. जे तू विचारलंस ना की रेकॉर्डिंग, म्हणजे मी फिल्मसाठी पण वाजवलंय, काही डान्स शोजसाठी पण मी रेकॉर्ड केलं. तर ही जी मुवमेंट आहे याचा खूप हा खसखस आवाज येतो रेकॉर्डिंग मध्ये. काही वेळेस म्युझिक डिरेक्टर म्हणतो की मला हा आवाज हवाय, हा नॅचरल वाटतोय जास्ती अकॉस्टिक, म्हणजे त्याला एक फील येतोय, मला हा हवाय. काहींना वाटतं अरे हा डिस्टर्बिंग आहे, हा नकोय मला अजिबात. तर त्याचं काय करायचं मग? तर माझ्या गुरुजींनी एक रॉड डिझाईन केला त्याच्यासाठी. सो त्याच्या म्हणजे हा स्टेनलेस स्टील आहे, तर आतमध्ये स्टेनलेस स्टील आणि त्याच्यावरती एक मला वाटतं फायबर सारखं एक मटेरियल आहे. सो तो दिसतो पांढरा, त्याची उंची थोडी जास्ती आहे आणि तो शून्य आवाज करतोय. सो हे घासताना काय कशावर तरी काहीतरी घासलं जात आहे, फ्रिक्शन, हा आवाजच नाहीये. सो असं तुम्ही खूपच एक्सप्लोर करू शकता. पॉसिबिलिटीज खूप अमाप आहेत, कारण एक काय म्हणतात त्याला, एक सिस्टीम अजून बसायची आहे, जशी सरोद किंवा सितारची
अनेक पिढ्यांची, अनेक घराण्यांची आपल्या समोर तयार आहे. सो या वाद्याला वेळ लागेल असं मला वाटतं. इंटरेस्टिंग थॉट प्रोसेस चांगली. थँक्यू. आणि एक्सप्लोर प्रत्येकच आर्टिस्टनी करायला हरकत नाही. त्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज पण जनरेट होतील, कोलॅबरेशन चांगली चांगली येतील. त्यामुळे करेक्ट, आमच्यासारख्यांना ज्यांना ऐकायला आवडतं त्यांना काय काय नवीन नवीन ऐकायला मिळेल. बरोबर. अमेझिंग, खूपच भारी. थँक्यू. मी ना मध्ये काही सिंगर्स बरोबर कोलॅब केलं होतं. की मालविका दीक्षित मैत्रीण आहे माझी, किंवा अंजली मराठे, त्या खूप सिनियर आहेत अर्थात, पण त्यांच्याशी खूप आईचे घरातले संबंध आहेत अगदी, त्यामुळे त्या तयार झाल्या आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळाला. की आम्ही रखुमाईच केलं होतं कोलॅब. अच्छा. किंवा मालविका बरोबर रूपा असं भाळलो मी. आता ही मराठी गाणी आहेत, खूप मनातली गाणी आहेत, पण कुठेतरी म्हणजे माझ्या आत्याचा फोन आला, अरे हे गाणं मी 20 वर्षांनी वगैरे ऐकलं. सो ही आवडीची आहेत, पण ही कुठेतरी मागे गेली. अशी गाणी परत काढून ऐकायला, वाजवायला खूपच मजा येते. आणि ऑफकोर्स मराठी गाणी आपली गाणी आहेत, सो त्याच्यात एक वेगळा आपलेपण आहे असं मला वाटतं. सो रील्स आणि कोलॅब हा पण एक कामाचा भाग आहेच परत. सो तिथे आता जनरली आर्टिस्ट लोकांना मला हा प्रश्न आवडतो विचारायला, की त्याचं किती प्रेशर येतं तुला सोशल मीडियावरती कॉन्टेंट क्रिएशनचं? किंवा एक मी मध्ये, आता मला नेमकं आठवत नाही कोणाचं वाक्य होतं, पण आर्टिस्ट इज नेव्हर अ परफॉर्मर असं कोणीतरी म्हणलेलं, की ज्याचं चांगलं मिनिंग आहे की तो कॉन्टेंट क्रिएशनला तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो. प्रेशर जाणवतं का? तर हो, प्रेशर नक्कीच जाणवतं. माझे मित्रमैत्रिणी जे सोशल मीडियामध्ये आहेत ते खूप ओरडत असतात मला, की तू काही टाकत नाहीस आणि कसं होणार नाही टाकलं तर. विच इज अ फॅक्ट असं मला वाटतं. आपण ज्या काळात जगतो त्याला धरूनच आपण जगायला पाहिजे. म्हणजे ते कोणीतरी म्हणलं की अरे पण पूर्वीचे लोक नाही का, पूर्वीच्यांचं काय, काल एक जण म्हणलं की अरे तू स्टेप्स ह्याच्यावर काय मोजतोस, पूर्वीच्या लोकांकडे कुठे होतं स्टेप्स मोजायला. अरे पण तेव्हा नव्हतंच ना, मग ते कसं जास्त होतं. हा, आता जर मला तो ऑप्शन आहे तर मी का नाही वापरायचा, हा एक मुद्दा. आय थिंक की हे समाऊ कनेक्टेड आहे. आणि आत्ता मी याच्यात ऐकत होतो, पंडित व्यंकटेश कुमार ते म्हणले 3-3 तास लोक बसून गायचे. 3 तास गाण्यासाठी तुम्हाला किती तास रियाज करायला पाहिजे? ते म्हणले 10 तास रियाज केला तर तुम्ही 3 तास गाऊ शकाल. 3 तास बोलणं पण अवघड आहे रे, गाणं प्रचंड अवघड आहे. तर हा जमाना गेलाय का? मला वाटतं कुठेतरी हो, तो मागे पडलाय जमाना. हे बोल्ड स्टेटमेंट असू शकतात, अगेन ठेवायचं की नाही तू ठरव. नाही, पण आता जर रील्स, मी काल ऐकलं की आता झी 1.5 मिनिटाचं एपिसोड असलेली सिरीज काढते. व्हर्टिकल शॉर्ट्स, व्हर्टिकल सिरीज. बरोबर. तर 1.5 मिनिटाची सिरियल होती रे. तर आर्टिस्ट इज नॉट अ परफॉर्मर, हे खूप इंटरेस्टिंग वाक्य आहे, पण हे मला पटतंय का मला माहित नाही. कारण इफ आय एम नॉट एबल टू शोकेस माय आर्ट, मी काय करू त्याचं? म्हणजे आर्ट मला ग्रो करतेय माणूस म्हणून, मी कुठेतरी आतमधनं माझा एक प्रवास सुरू आहे आर्ट बरोबर. पण इफ इट इज माय प्रोफेशन, आय हॅव टू पोस्ट, आय हॅव टू हॅव सम ऑडियन्स, सम कॉन्टॅक्ट, सम कनेक्शन्स, जे मला अजून काम देतील किंवा जे माझं काम बघायला येतील, जे म्हणतील की हा हे काम करतो कारण मी याला फॉलो करतो, मी याचं हे पाहिलंय, याच्याबरोबर हे पाहिलंय. सो याचं प्रेशर आहेच, प्रश्नच नाही, पण ते घ्यायला पण पाहिजे आणि करायला पण पाहिजे. नुसतं घेऊन फायदा नाही. करेक्ट. जसं मी म्हटलं, कंटाळा हा खूप मोठा फॅक्टर आहे. पण आता मी प्लॅन करतोय की युट्यूब चॅनल साठी पण, आणि इन्स्टाचं पण एक रुटीन त्याचं पण, बरोबर, की किती वेळाने पोस्ट होत राहणार. आणि
मग त्याचं पण एक प्रेशर आहे की खूप प्रोफेशनलच वाटायला पाहिजे तेव्हाच टाकू, नाहीये ते. पण तसं नाहीये. म्हणजे सोशल मीडियावाले म्हणतात काहीतरी टाकत राहा रे. 45 मिनिटं परफॉर्म करायचे असं तुझ्याकडे एक संधी आहे, सोलो परफॉर्मन्स. तर हे बिल्ड कसं करतोस? सगळ्यात महत्वाचं मी कुठे परफॉर्म करतोय आणि कोणासाठी, कोणाला मी सर्व्ह करतोय याच्यावरच अवलंबून आहे सगळं. जिथे प्रॉपर बैठक आहे, लोक बसून क्लासिकल ऐकायला आली आहेत, तिथे साधारण मी स्ट्रक्चर असं ठेवतो की एक मोठा राग आणि मग एक छोटा, त्याच्यानंतर 5-7 मिनिटं ठुमरी किंवा लाईट काहीतरी झोन मधलं, मग खमाज असेल, देस असेल किंवा पिलू, शेवटचा परफॉर्मन्स असेल तर भैरवी, हा सगळं होऊ शकतं. काही होम कॉन्सर्ट आत्ता आम्ही केलं दिवाळीचं दरम्यान, असंच इन्फॉर्मल. तर जेव्हा ते इन्फॉर्मल आहे तेव्हा पण राग हा भाग मग छोटा केला जातो आपोआपच, की 20-25 मिनिटाचा राग, त्याच्यानंतर 2-3 गाणी, एखादी गझल. गाण्यांनी ऑडियन्स जास्ती कनेक्ट होतो, हे माझं रिडिंग आहे. म्हणजे हे बरोबर आहे का चूक आहे, आयडियल आहे, ह्याच्याबद्दल आय कॅनॉट कमेंट. गाणी ऐकली की मी हे कुठेतरी ऐकलंय आणि हे अच्छा हे नी चांगलं वाजवलं किंवा हे बऱ्यापैकी जवळ जात आहे, मग मला हे आवडतंय, असं होण्याची शक्यता खूप वाढते. सो येस, साधारण असा विचार असतो की कुठे परफॉर्म करायचंय. आणि ऑफकोर्स वेळ पण मॅटर करते, की पहाट असेल तर मग सकाळचे पहाटेचे राग, संध्याकाळ असेल तर कुठला राग, आणि या सगळ्या गोष्टी. आणि आता एक त्याच्यातला हे की समजा 40 मिनिटं तुला राग वाजवायचा, की जसं तू म्हणलास की एक छोटा राग आहे समजा 5 मिनिटाचा जरी वाजवायचा, पण त्याच्यात पण एक स्ट्रक्चर आहे, तर ते पण तुला बिल्ड करावंच लागेल मनामध्ये. बरोबर. का ते तू थोडस इन्स्टिंक्टिव्हली फ्लोई ठेवतोस? दोन्ही, बिट ऑफ बोथ. कारण आजच आम्ही बोलत होतो की अचानक आउट ऑफ द ब्लू तुम्हाला फार काही तुमचे विचार सोडून नाही सुचू शकत स्टेजवर, असं मला वाटतं. तुमचे जर विचार बघितले दिवसभरातले, तर ते पण एका चौकटीतच आहेत. त्याच्या खूप बाहेरचा विचार तुम्ही नाही करत दिवसभरात. खरंय. तसं मला वाटतं स्टेजवर पण तुमच्या क्रिएटिव्हिटीची पण एक लिमिटच आहे. हे 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 मला सुचू शकतं, ह्यापैकी मी काहीतरी वाजवेन तिथे, जे चांगलं वर्क होऊ शकेल. सो फ्लोई आहेच इन दॅट सेन्स, पण असं खूप रॅन्डम काहीतरी मला अचानक सुचलंय, ही स्टेज माझी अजून आलेली नाही. ती यायला खूप, मला वाटतं खूप साधना करायला लागते. आणि ती ऑफकोर्स येतच असेल मोठ्या आर्टिस्टची, की जसं बागेश्रीमध्ये मला प लावावा असा वाटला, ही लेवलही येतच असेल, पण तो खूप साधनेचा आणि मग खूप तुम्ही कुठेतरी मनाने रियाजाने पोचलेला आहात, तेव्हा येत असावी असं मला वाटतं. तिथे प वर्ज आहे का नाही? म्हणजे बागेश्री सोडायचा असतो, हा, म्हणजे त्याला असं बगल द्यायची, हा, त्याला हात लावून येतात, टपली मारू देतात, असंही म्हणतात. म प ध ग एवढाच प आहे, प लावायचा नाही कधीच बागेश्रीत. पण इफ आय एम नॉट रॉंग, कुमारांचा किस्सा आहे हा, की ते लाईव्ह कॉन्सर्टमध्ये म्हणले की मला प तिथे उभा दिसतोय, मी घेऊ का त्याला हात? आणि दारात उभा दिसतोय मला, लोक म्हणले घ्या, आणि त्यांनी लावला रे. सो मला बोलताना पण काटा येतोय अंगावर, की हा कमाल अनुभव आहे लोकांसाठी पण, त्यांच्यासाठी पण हा खूप साधनेनंतर येणारा अनुभव आहे असं मला वाटतं. आता माझ्या लेवलला फ्लोई आहेच, पण सेट आणि फ्लोई असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. रॅन्डम काहीतरी खूप छान सुचलंय स्टेजवर असं होऊ शकतं, पण कमी होऊ शकतं.
वा बढिया. थँक्यू. आजच्या एपिसोडमध्ये श्रोत्यांना मस्त, म्हणजे मला तर मजा येतेच आहे, पण श्रोत्यांना आज एक दुसरं वेगळं वाद्य ऐकायला मिळेल, त्याच्याविषयी माहिती मिळेल. येस, तर या वाद्याविषयी सांग. अगेन ते दिसतंय थोडस सारंगी सारखं, बरोबर. ऐकू पण तसंच येते, राईट, पण ती सारंगी नाही असं तू नाही. सांगितलेलंस. येस. तर ते काय वाद्य? या वाद्याचं नाव आहे इसराज. एक्झॅक्ट मिक्सचर ऑफ सितार अँड सारंगी. सो एक्झॅक्ट कॉम्बिनेशन आहे. तू जर लांबनं पाहिलंस तर ही छोटी सितारच वाटते. म्हणजे मी असं पण वाजू शकतो. रबाबिश साधारण टोन आहे याचा. राईट. पण हे कॉम्बिनेशन आहे अगेन सारंगी आणि सितारचं. सो सितार सारख्या फ्रेट्स आहेत याला आणि बोनी वाजवलं जातं. हा साधारण व्हायोलिन, चेलो असा बो आहे. सारंगीचे काही स्पेसिफिक बो असतात, त्याच्याने पण हे वाजवलं जाऊ शकतं. पूर्वी घोड्याच्या शेपटीचे केस वापरायचे, पण आता ते सगळंच कमी झालंय, त्यामुळे आता नायलॉन आहे बोला. अजून वाद्याविषयी सांगता येईल की बऱ्यापैकी जुनं वाद्य आहे आणि पॉप्युलर कुठे वाजलं कुठे जातं तर पंजाब आणि कलकत्ता या 2 ठिकाणी. कलकत्त्यात पण स्पेसिफिक शांतिनिकेतनमध्ये खूप फेमस आहे. बर. सो रवींद्रनाथ टागोरजींचा एक मित्र होता ज्यांनी सगळी म्युझिकची धुरा तिथे सांभाळली होती शांतिनिकेतनमध्ये. ते हे वाद्य वाजवायचं. तर आता त्यांच्या पुढची 5वी-6वी पिढी म्हणजे शिष्यांची पिढी जी हे वाद्य खूप कमाल वाजवते आणि असं ठेवून ते वाजवतात रे. बर. सो पहिले ते व्हिडिओ बघून माझा वेळ गेला की हे बॅलन्स करणं पण किती अवघड आहे. हे त्यांना धरता कसं येतंय असं. म्हणजे ते धरतायत पण वाजवतायत पण, ही एक खूप मोठी कसरत ते करतात. सो मला हे खूपच इम्पॉसिबल वाटतं. मी माझ्या सोयीनी हे इथे ठेवतो साधारण. अशी पण वाजवणारी आहेतच लोक. ऑडियन्ससाठी मी स्पेसिफिक एक नाव सांगतो, किरपाल सिंग म्हणून. किरपाल सिंग पानेसार हा इसम लंडनमध्ये राहतो. एक खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे त्यांची की ते सीख असल्यामुळे ते सगळं बांधतात. त्यांची एक पांढरी दाढी आहे आणि अफाट वाजवतात. म्हणजे या वाद्याची जी काय पॉसिबिलिटी असेल तिथपर्यंत तो माणूस पोचलाय असं मला वाटतं. त्यांचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला. ते म्हणले हे बघा, या वाद्यावर मी तुम्हाला 4 वाद्य दाखवतो. हे आहे इसराज म्हणजे सारंगीच्या जवळ जाणारं प्लेईंग. मग म्हणले आता ही रवीजींची गत बघा सितारची, म्हणून त्यांनी वाजवली सितार सारखं ऐकू येत आहे. मग म्हणले आता व्हायोलिन बघा, म्हणून व्हायोलिनचा कुठला तरी पीस वाजून दाखवला. आणि तार शेहनाई नावाचं एक वाद्य. आज नेमकं मी त्याचं सेटिंग आणलं नाहीये, ते पण आहे माझ्याकडे. ग्रामोफोनला जसं पुढची ती पिन असायची ते इथे लावतात आणि त्याचा एक भोंगा आहे, ते लावलं की हे वाद्य सनई सारखं ऐकू येतं. काय सांगतो? त्याला म्हणतात तार सनई, तार शेहनाई. हे वाद्य जुन्या गाण्यांमध्ये अफाट वापरलेलं आहे, खूपच जास्ती वापरलेलं आहे. चिंगारी कोई भडके फॉर एक्झाम्पल, त्याच्यातला तो जिथे जिथे बऱ्यापैकी आपल्याला वाटतं की सनई आहे ती अनेक ठिकाणी तार शेहनाई आहे. बर. आणि माझा एक मित्र दिलरुबा वाजवतो. तो म्हणला हे कुठून आलं असेल रे की रेकॉर्डिंगमध्ये दिलरुबाला किंवा इसराजला हे का लावायचं. तर त्याचं कारण होतं, जेव्हा 10 म्युझिशियन्स रेकॉर्ड करतायत आणि 2च माईक आहेत, प्रत्येकी एक माईक, मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंगच नाहीये, तर तबल्याचा आवाज येतोय, व्हायोलिनचा येतोय, मे बी ह्याचा येतच नाहीये, इतका बारीक आवाज आहे. तर आवाज मोठा करणं हे त्याचं काय प्रायमरी काम. करेक्ट. पण सो असं सगळं आहे वाद्याचं इंटरेस्ट, वाद्याचा इतिहास आणि सगळं. आता हे कुठे तुला वाद्य दिसलं किंवा त्याची सुरुवात कशी झाली की हे आपण हरकत नाही एक ट्राय करायला? येस. एक माझा मित्र दिलरुबा वाजवतो, त्याचं मी सोलो ऐकला होता आणि मला असं वाटलं की थोडंफार मला जमू शकेल हे, म्हणजे बेसिक लेवलचं तरी.
दुसरा माझा एक मित्र, त्याच्याकडे गेल्यावर त्याच्या घरात तो ठेवलेला आणि दिलरुबा. तर मी म्हणलं अरे हा कोणाचा आहे, मला देशील का तू प्लीज ट्राय करायला. तो म्हणला हा नाही तू वाजून बघ. तसा तो मी घरी आणला, थोडं वाजून पाहिलं आणि मग म्हटलं की थोडंफार आलाप नगमा एवढं त्या गोष्टी जमू शकतील. कोविडमध्ये ऑफकोर्स सगळे घरी होते. मी ऑनलाईन एक जॉब करत होतो टीचिंगचा. सो त्याच्यात 6 महिने गेले, 6-8 महिने गेले. आता संपतंय आणि प्रोग्राम सुरू होतील. या झोनमध्ये आल्यावर परत दुसरी लाट, परत लॉकडाऊन. तेव्हा मी ठरलं की आता वाद्य घ्यायचं, कारण वेळ जातोय, काहीच घडतच नाहीये आयुष्यात. दिलरुबा मी बघत होतो आणि इसराज पण बघत होतो. सो युट्यूबवर मी खूप व्हिडिओज पाहिले. ऑफकोर्स किरपाल सिंगजींचे, की रणधीर रॉय म्हणून एक खूप मोठं नाव आहे याच्यातलं, की माझे गुरुजी म्हणले पंडित माणूस जर बघायचा असेल या वाद्यात तर रणधीर रॉय ऐका तुम्ही, की 1.5 तासाचा मिया मल्हार आहे इसराजवरती. आलाप म्हणजे तुम्ही खूपच अगेन परत दैवीच आहे ते सगळं, की एक एक सूर आणि केवढं सुरेल आहे. बेसूर होण्याची शक्यता खूप आहे याच्यात. आणि ऑफकोर्स सारंगी एवढी नाहीये, कारण तुम्हाला एक स्ट्रक्चर आहे, फ्रेमवर्क दिलंय की इथे सा आहे, इथे नी आहे, इथे ध आहे. तसं सितारला पण आहे. पण सारंगीला तसं नसतं. नाही, सारंगी पूर्णच ब्लाइंड आहे. सो तुमच्या हातानीच तुम्ही वाजवता येते, जसं व्हायोलिन आहे. इथे आता मुद्दा काय येतो, इथे मी सांगितलं इथे सा वाजव स्टुडंटला, समजा हे कमी जास्ती होऊ शकतं रे. माझी तार इकडे ओढली गेली, माझं बोट थोडं खाली गेलं, याच्याने डिस्टिंक्टिव्हली फरक कळतो. मोहनवीणाला पण तसंच आहे, की जर माझं प्रेशर वाढलं आणि सुरुवातीला काय होतं, कोणी हातात घेतलं ना वाद्य की चांगलं वाजवण्यासाठी आपण जोरात वाजवायला लागतो, जोरात आवाज काढायचा आणि जोरात प्रेशर द्यायचं, पण त्याच्यानी सूर हलतो. येस. अगेन युट्यूब आणि जे लिजेंडरी लोक आहेत त्यांचा ऐकून ऐकून कॉपी करण्याचा, फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. माझं मेन वाद्य आहे मोहनवीणा, त्यामुळे जास्ती वेळ मी इसराजला नाही देऊ शकत. मी काय पर्पजनी इसराज घेतलं किंवा आता विचार करतोय त्याचा, की मेनली रेकॉर्डिंग्स जिथे फार तयारीचं काही वाजवायचं नाही, किंवा नगमा जो कथक किंवा तबल्याबरोबर आहे, जिथे अगेन तुम्हाला ते रिपिटेशन पाहिजे आणि टोनची मजा येते. त्याच्यात खूप ताना वाजवल्या आहेत वगैरे, ह्याची मी तयारीच आत्ता करतच नाहीये. सो तालीम हा भाग इसराजसाठी नाहीये माझ्या आयुष्यात. एक्सप्लोरेशन मी ऐकून आणि अगेन एक स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट शिकल्याचा फायदा दुसरं वाद्य शिकताना नक्कीच होतो. जसं आपण परवाही बोललो की डायरेक्ट स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट कुठलं सुरू केलं असतं मी 18व्या वर्षी तर मला अवघड गेलं असतं. ऑलरेडी मी साधारण वर्ष 11 ते 17-18 पर्यंत म्युझिक हार्मोनियम शिकत होतो. सो स्वरज्ञानाचा भाग बऱ्यापैकी होत होता सतत सरांबरोबर बसून. ते काही टेक्निक्स वापरायचे रे, म्हणजे खूप नंतर कळलं की ह्याचा किती फायदा झालाय आपल्याला. की जसं की ते म्हणायचं की आता सगळ्यांनी डोळे बंद करा. सो आम्ही क्लासमध्ये डोळे बंद करून ते वाजवायचे. मानस तू सांग हे काय वाजवलं मी म्हणायचो निसारे. ते म्हणायचे निसारे ना, हे बघ हे निसारे. मी हे वाजवलं का? नाही चुकलं, परत वाजवतो, सांग काय वाजवलं. म्हणायचो हा नी रे ग, बरोबर आहे. सो ऐकताना त्याची फोड करत राहायची आणि ते अॅनलाइज करत राहायचं. ही सवय त्यांच्यामुळे खूप लागली. आता माणूस काय ऐकतोस? एखादं मल्हार मगाशी मिया मल्हारचा आपण आलाप थोडासा ऐकूया. येस.
वा. येस. सो मानस, थँक्स अ लॉट. खूप मजा आली. मलाही. आणि मला वाटतं ही अशी मैफिल कंटिन्यूडच असते नेहमी. तर नक्कीच पुन्हा एकदा आपण अशी मैफिल जमवूया. येस येस येस. आणि काही पण कोलॅबरेशन रिलेटेड काही असेल, कुठला कार्यक्रम प्रमोट करायचा असेल तर आपण नक्की डिस्कस करूच या. आणि खूप छान सांगितलंस तू. एक्सप्लोर आयडियाज झाल्या असं मी म्हणेन आजच्या एपिसोडमध्ये. आणि अर्थात ऐकायला तर मजा आलीच. येस. तर आता काय आलं रे? पिन पडली. हो का? मला आधी काहीतरी वेगळंच वाटलं. तर अगेन थँक्स अ लॉट. आणि आपण एपिसोडची सुरुवात जशी वादनाने केली तशा एंड सुद्धा वादनानेच करू. येस. सो थँक्यू मानस वन्स अगेन. थँक्स टू यू टू. मलाही खूप मजा आली. आणि वाद्याबद्दल बोलायला, गाणी वाजवायला, ऐकवायला नेहमीच आवडतं. सो थँक्स टू यू. वेलकम. येस. आता आपण इसराजनी एंड करणार आहोत. येस. एक गाणं वाजवतो अगेन. शुअर.